सोलापूर धुळे महामार्गावर भीषण अपघात, 2.5 वर्षाच्या चिमुकलीसह मायलेकीचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी तर 4 जण किरकोळ जखमी। आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर सौंदलगाव शिवारामध्ये कारचा भीषण अपघात होऊन यामध्ये 2.5 वर्षाच्या चिमुकलीसह मायलेकीचा मृत्यू झाला आहे। याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक MH20CS 4422 ही कार धुळे सोलापूर महामार्गाने छत्रपती संभाजीनगर कडून बीडकडे जात असताना सौंदलगाव शिवारामध्ये शिवसम्राट हॉटेलच्या जवळील वळण रस्त्यावर कार चालक अमरदीप बाबूराव चव्हाण यांच्या वाहनावरील ताबा सुटला आणि कार अनियंत्रित होऊन रोडच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला धडक देऊन पलटी झाली। यामध्ये 1 महिला व 1 लहान मुलगी मयत झाली आहे, तर 1 महिला गंभीर जखमी आहे, तर 4 जण किरकोळ जखमी आहेत। रोहिणी अमरदीप चव्हाण वय 32 वर्ष, राहणार टिळकनगर N4 सिडको संभाजीनगर आणि नुरबी अमरदीप चव्हाण वय 2.5 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे, तर कमलबाई बाबूराव चव्हाण वय 65 वर्ष, चालक अमरदीप बाबूराव चव्हाण, प्रदीप बाबूराव चव्हाण, रुद्राक्ष प्रदीप चव्हाण वय 2 वर्ष, विश्रांती प्रदीप चव्हाण वय 29 वर्ष असे जखमींची नावे आहेत। मयत यांना पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले। तसेच गंभीर जखमी कमलाबाई बाबूराव चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले आहे, तर किरकोळ जखमी यांना पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सदर अपघाताची घटना कळताच प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक RK निकम सोबत हेड कॉन्स्टेबल बर्ले, हेड कॉन्स्टेबल बिरकायलू, पोलीस कॉन्स्टेबल जगधने, पोलीस कॉन्स्टेबल बेडेकर यांनी अपघातस्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली। सदर अपघात हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे।